हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार सर. बोला ना. सर, बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला कमेंट व फोन सुद्धा लावण्यात येत होते, की सर पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार? हं. कोणकोणत्या शेतकऱ्यांना कोणकोणती कामे करावी लागणार आणि हे कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार? तर याबाबत शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. नक्कीच यंदाचा सरसकटचा पीक विमा राज्य हं. सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे, की हो, आमच्या खात्यामध्ये पीक विमा कधी वाटप होणार. तर बरोबर. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण की 20 जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हं. पीक विम्याचं वाटप होणार आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये 34% पेक्षा जास्त नुकसान आहे, अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किमान 17,500 चा पीक विमा मिळणार. ज्या जिल्ह्यामध्ये 75% पर्यंत नुकसान आहे, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25,000 ते 30,000 रुपयापर्यंतचा पीक विमा मिळणार. आणि हो. ज्या जिल्ह्यामध्ये 80 ते 100% पेक्षा जास्त नुकसान आहे, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 40 ते 50,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंत पीक विमा मिळणार, हं. अशी माहिती आपल्याला मिळत आहे. याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर 20 जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण म्हणजेच वाटप होणार आहे आणि एकंदरीत 2100 कोटी रुपयाचा पीक विमा पहिल्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण 94 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप जे आहे ते होणार आहे. हं. त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. यामध्ये बरोबर. आपण जर पाहायला गेलं तर मराठवाड्यातील हिंगोली असेल, नांदेड असेल, बीड असेल, याचबरोबर धाराशिव असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, या मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यंदाचा सरसकटचा पीक विमा वाटप होणार आहे. हां. याचबरोबर विदर्भातल्या आणि पूर्व विदर्भातल्या 11ही जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये वाटप होणार आहे. ज्याच्यामध्ये हो. अमरावती असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, अकोला असेल, या जिल्ह्यामध्ये गडचिरोली असेल, धाराशिव असेल, हां, सॉरी गडचिरोली असेल, हां. याचबरोबर अहिल्यानगर जिल्हा असेल, याचबरोबर सोलापूर जिल्हा असेल, याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यंदाच्या सरसकटच्या पीक विम्याचं वाटप जे आहे ते होणार आहे. हां. आणि बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांची अंतिम आणेवारी सुद्धा 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे. ज्याच्यामध्ये जिल्ह्याची अंतिम आणेवारी जर 50 पैशापेक्षा कमी आली असेल, तर हां. त्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाचा मार्ग हा मोकळा होत असतो. हो. त्यामुळे जवळपास नांदेड जिल्ह्यातल्या सुद्धा संपूर्ण तालुक्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे. हिंगोली सुद्धा आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे. याचबरोबर जालना जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे. हो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे. याचबरोबर वाशिम जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे. अमरावती जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे. याचबरोबर धाराशिव जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे. हां. त्यामुळे ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी आतापर्यंत जाहीर झाली, तर ती ही सर्व जिल्हे आहेत. या सर्व जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे आणि या बरोबर. सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाचा मार्ग जे आहे ते मोकळा झालेला आहे. हं. मोठ्या प्रमाणामध्ये यंदाचा पीक विमा भेटणार आहे. 94 लाख शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याचं वितरण जे आहे ते होणार आहे. हं. बरोबर. तर सर कोणकोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये निधी मिळणार आहे? याच्यामध्ये हेक्टरी 22,500 रुपयापासून म्हणजे 34% नुकसान जर जिल्ह्यामध्ये असेल, म्हणजे कोणता जिल्हा असा नाही की ज्या जिल्ह्यामध्ये 34% नुकसान नाही. हो. त्यामुळे हेक्टरी 22,500 रुपयापासून पुढे शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. बरोबर. आणि 20 जानेवारीपासून 94 लाख शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार आहे. ज्याच्यामध्ये शेतकरी हिस्सा आपण जर पाहायला गेलं तर 526 कोटी रुपयांचा शेतकरी हिस्सा आहे आणि 1,850 कोटी रुपये राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा आहे. आणि राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून या विमा कंपन्यांना राज्य व केंद्राचा हिस्सा तो देण्यात येईल आणि राज्य हिस्सा आणि केंद्र हिस्सा देण्यात येईल. नंतर विमा कंपनी 10 जानेवारीपर्यंत देण्यात येईल अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. हां. आणि 20 जानेवारीनंतर यंदाच्या पीक विम्याचं वाटप होणार आहे. बरं शेतकऱ्यांना मग कोणकोणती कामे करावी लागणार? शेतकऱ्याला पीक विमा मिळवण्यासाठी कुठलेही काम करायचे नाही, गरज नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांनी यंदाचा पीक विमा भरला आहे, अशा शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी यंदाचा पीक विमा भरला नाही, त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा येणार नाही. तर ओके, ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. नक्कीच सर. धन्यवाद.